हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल बी मोटिवेटेड मानसी। आजचा आपला एपिसोड आहे आपल्या आयुष्यातील दुःखांना जबाबदार कोण आहे? एक देव, दोन नशीब, तीन नातेवाईक व शेजारी। चला तर मग मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। एक महिला दररोज मंदिरात जायची। एके दिवशी त्या बाईनी पुजाऱ्याला सांगितले की आता मी मंदिरात येणार नाही। यावर पुजाऱ्याने विचारले का? मग ती बाई म्हणाली, मी लोकांना मंदिराच्या आवारात त्यांच्या फोनवर त्यांच्या व्यवसायाबद्दल बोलताना बघते। काहींनी गप्पा मारण्याचे ठिकाण म्हणून मंदिराची निवड केली आहे। काही लोक पूजा, होम, हवन श्रद्धेने कमी आणि दिखावा अधिक करतात। यावर पुजारी काही काळ गप्प राहिला आणि नंतर म्हणाला, ते बरोबर आहे, पण तुमचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मी जे सांगतो ते तुम्ही करू शकता का? त्यावर बाई म्हणाल्या, ठीक आहे, तुम्ही मला सांगा काय करायचे आहे? पुजारी म्हणाले, एक ग्लास पाणी भरा आणि मंदिराच्या आवारात 2दा प्रदक्षिणा घाला। अट अशी आहे की त्या ग्लासातील पाण्याचा एकही थेंब खाली पडता कामा नये। बाई म्हणाल्या, बरं, मी ते करू शकते। मग थोड्याच वेळाने त्या बाईने तसे केले। त्यानंतर मंदिराच्या पुजाऱ्याने महिलेला 3 प्रश्न विचारले। 1. तुम्हाला कुणी फोनवर बोलताना दिसले का? 2. तुम्हाला मंदिरात कुणी गप्पा मारताना दिसले का? 3. तुम्हाला कुणी दिखावा करताना दिसले का? बाई म्हणाल्या, नाही, मी काही पाहिले नाही। मग पुजारी म्हणाले, जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा करत होतात तेव्हा तुमचे सर्व लक्ष ग्लासवर होते, जेणेकरून त्यातील पाणी पडू नये म्हणून तुम्हाला काही दिसले नाही। आता जेव्हाही तुम्ही मंदिरात याल तेव्हा तुमचे लक्ष फक्त परमात्माकडे केंद्रित करा, मग तुम्हाला इतर काही दिसणार नाही। सर्वत्र फक्त देवच दिसेल। आपल्या आयुष्याचंही असंच आहे। आपल्या आयुष्यातील दुःखांना आपण बऱ्याचदा देवाला, कुंडली, ग्रह, नक्षत्र, नातेवाईक, शेजारी आणि अनेक अशी कारणे आहेत ज्यांना जबाबदार धरतो। पण खरं तर आपल्या आयुष्यातील दुःखांना नक्की कोण जबाबदार आहे? देव आहे, कुंडली आहे की आपण स्वतः? हे आपण नक्कीच पडताळून बघितलं पाहिजे। खरं तर आपल्या आयुष्यातील दुःखांना देव, कुंडली, नशीब, ग्रह, नक्षत्र, नातेवाईक, शेजारी, सरकार असं कोणीही जबाबदार नसतं। आपल्या आयुष्यातील दुःखांना फक्त आपण जबाबदार असतो। तुमची डोकेदुखी अनावश्यक विचारांचा परिणाम आहे। तुमची पोटदुखी तुमच्या चुकीच्या खाण्याचा परिणाम आहे। तुमचे कर्ज तुमच्या हावरटपणामुळे होणारा जास्त खर्चाचा परिणाम आहे। तुमचे कमकुवत शरीर, वाढलेली चरबी आणि आजारी शरीर तुमच्या चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आहे। तुमच्या कोर्ट केसेस तुमच्या असलेल्या अहंकाराचा परिणाम आहे। तुमच्यातील अनावश्यक वाद तुम्ही नको तिथे जास्त आणि व्यर्थ बोलण्याचा परिणाम आहे। वरील अशी शेकडो कारणे आहेत ज्यामुळे तुम्ही नाराज किंवा दुःखी असता। दोष मात्र विनाकारण इतरांना देत राहता। यामध्ये कुठेही देव दोषी असत नाही। जर आपण या दुःखांच्या कारणांचा बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की कुठेतरी आपली चुकीची विचारसरणी याला कारणीभूत आहे। म्हणून योग्य निर्णय घ्यावा, योग्य गुरुच्या चरणात लीन व्हावे आणि त्यानुसार आपले आयुष्य निरोगी, सुखी, समाधानी आणि समृद्ध बनवावे। मित्रांनो, गोष्ट खूप छोटी आहे पण त्याचा अर्थ खूप काही सांगून जातो। चला तर मग आजपासून आपल्या दुःखांसाठी इतरांना दोष देणे बंद करूया आणि आपल्या स्वतःमध्ये काय चुकत आहे याचा शोध घेऊयात। मित्रांनो, व्हिडिओ बघण्यासाठी थँक्यू। व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।